नागोबाला पूजूया, वारुळाला जाऊया, नागोबाला पूजूया, वारुळाला जाऊया, नागोबाला पूजूया, वारुळाला जाऊया, नागोबाला पूजूया. या ग सयानो सुवासिनी बायानो, या गसयानो सुवासिनी बायानो, हो वारुळाला जाऊया, नागोबाला पूजूया. संपूर्ण देशभरामध्ये उत्साहात साजरा केला जाणारा आजचा नागपंचमीचा सण. या नागपंचमीच्या सणाला अनेक आध्यात्मिक, धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भ लाभलेले आहेत. यापैकीच एक संदर्भ असलेला हा नागपंचमीचा साजरा करण्यासाठी काही महिला या नागाला आपला भाऊ मानतात. का भाऊ मानतात, हा सण का साजरा केला जातो, महिलांच्या याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत, आपण जाणून घेऊया. 32 शिराळमधल्या महिला आत्ता माझ्यासोबत आहेत. त्यांना काय वाटतं या सणाबद्दल आपण जाणून घेऊ. शेकडो वर्षापासून इथे आम्ही जिवंत नागाची पूजा करतो. नागाला आम्ही भाऊ मानतो. आदल्या दिवशी हा भावाचा उपवास धरतो आणि दुसऱ्या दिवशी जिवंत नागाची पूजा करून हा उपवास सोडतो. आमच्या शिराळा नगरीमध्ये सर्व शेतामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या नागाला भाऊ मानतात आणि भाऊ हा आपला नेहमी रक्षण करतो. त्याचप्रमाणे हा नाग भाऊ आपला रक्षण करेल म्हणून त्या अगदी भक्तिभावानं नागपंचमी दिवशी नागाची पूजा करतात, मनोभावे पूजा करतात. आणि ही आमची नागपंचमी अतिशय विज्ञाननिष्ठ पद्धतीनं आम्ही सर्वजण साजरी करतो आणि या भावाकडे एकच मागणं करतो आम्ही की तू सदैव आमचं रक्षण कर. बेंदूर हा सण झाल्यानंतर नागपंचमी हा सण केव्हा येईल याची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. नागपंचमीच्या सणाला जिवंत नागाची पूजा करण्यासाठी खूप उत्साहानं आम्ही सर्वजण जमा होतो व नागाची पूजा करतो. अतिशय उत्साहानं आणि आनंदानं या सणाची अतिशय तीव्रतेने वाट बघणाऱ्या या महिला आजचा सण अतिशय आनंदानं पार पाडत आहेत. सांगली जिल्ह्यातील हे 32 शिराळ हे गाव जे आहे ते यासाठीच एक वेगळी ओळख घेऊन नेहमीच आपली ही नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करते. वारुळाला जाऊया, नागोबाला पूजूया, शिवशंभूचा हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी, शिवशंभूचा हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी. हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी, हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. आज सगळीकडे नागपंचमीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र संपूर्ण देशामध्ये वेगळ्या अशा पद्धतीनं नागपंचमी साजरी केली जाते, ती म्हणजे सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा या गावामध्ये. या सणाचं विशेष महत्त्व म्हणजे इथं जिवंत नागाची पूजा करून हा सण साजरा केला जातो. हा सण कशा पद्धतीनं साजरा केला जातो, काय या गावाची आख्यायिका आहे हे आपल्यासोबत जाणून घेऊया. आज माझ्यासोबत या मंदिराचे पुजारी आहेत, त्यांना विचारूया याबद्दल. करवीर निवासिनी कोल्हापूरची महालक्ष्मी आई अंबाबाई हिच्या अनेक डोंगरचा ज्योतिबा ह्या दोन देवतांनी म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी ज्या वेळेला गिरिजासुराचा गुरुजवडी येथे गिरिजासूर राक्षसाचा वध केला त्यावेळेला परत जाताना विसाव्याला बसली या शिराळ या ठिकाणी. हे पहिल्यांदा शिराळी असं गावाचं नाव होतं. त्यावेळेला त्याच्या अगोदर त्याच्यानंतरपासून गोरक्षनाथ इथं शिराळ्यामध्ये 1 किलोमीटर अंतरावर गोरक्षनाथ मंदिर आहे. त्या गोरक्षनाथांनी ब्राह्मणाच्या घरी जाऊन भिक्षा मागताना तिथं ब्राह्मणाच्या बाईला एका विचारलं की तू हे चित्र काढून काय करतेस, तर ती म्हणली आज नागपंचमी सण आहे आणि पूजा झाल्यानंतर तुम्हाला मी भिक्षा देतो. त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर विचारलं त्यांनी की जी ह्या श्रीयालयामध्ये जिवंत नागाची पूजा ह्या वर्षीपासून चालू होईल, ते आज तागायतपर्यंत जिवंत नागाची पूजा चालू आहे असंही महत्त्व आहे. करवीर निवासिनी कोल्हापूरची महालक्ष्मीची तुम्हाला ह्याचा इतिहास करवीर असा ग्रंथ एक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हा इतिहास मिळेल. शिवशंभूचा हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी, शिवशंभूचा हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी. हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी, हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी.
सारिका मिरजकर शिराळचीच रहिवासी आहे आणि मला अभिमान वाटतो की मी या गावची सून आहे. कारण या गावावर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आणि गोरक्षनाथांचा कृपाशीर्वाद आहे आणि त्यांचं वरदानही आहे. आणि शिवाय इथं नागांची पूजा केली जाते, म्हणजे त्यांना कुठलीही हानी न पोहोचवता आम्ही त्याची पूजा करतो. आम्ही त्याला भाऊ मानलेला आहे आणि या गावाचं संरक्षणही त्याच्याकडून होतं आहे. आणि म्हणजे बऱ्याच वर्षापासून ही परंपरा आहे. तसे माझं आजोळी आणि सासरही आहे, मी लहानपणापासून बघत आली आहे आणि खूप आनंदाने ते लोक हा सण साजरा करतात आणि म्हणजे खूप छान वाटतं इथे येऊन आम्हाला. खूप वर्षापासून तसं नागपंचमीचा सण साजरा करण्यासाठी इथे येतो आणि हा सण म्हणजे महाराष्ट्रातील 32 शिराळा हे प्रसिद्ध आहे नागपंचमीसाठी, कारण इथे जिवंत नाग पकडले जातात आणि त्याची पूजा केली जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नागाला भाऊ मानले जाते आणि त्या भावाची पूजा करण्यासाठी खूप स्त्रिया आतुरतेने वाट बघत असतात आणि त्यामुळे आम्ही नागपंचमी दिवशी पहिल्यांदा इथे येऊन पहिला पूजा केली जाते, अंबामातेचं दर्शन घेतो आणि नंतर आम्ही सण साजरा करतो. इथून पुढचे जे काही सण असतात ते. आणि ग्रामीण भागातून सर्व लोक महिनाभर अगोदर नाग इथं धरण्याचं पकडण्याचं काम करतात आणि त्यानंतर ते इथे एकत्र गोळा करून खेळले जातात. प्रेम भावे दूध द्यावे मनभावनेने रे पुजावे सदा दुःखितांच्या वेदनांना तूच नाग देवा शिरी घ्यावे. तुझ्या विषाचे अमृत होते भक्ती रसाच्या नामी, तुझ्या विषाचे अमृत होते भक्ती रसाच्या नामी. हे नाग राजा तुझी आज आली नागपंचमी. हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. हो शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी, शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी. हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. जगेना सहारा कुणी माझा, तुला मानले मी भाऊ राजा. खोया बहिणीची वेडी माया, करी वारुळिया तुझी पूजा. जन्मोजन्मी या प्रेमाला मनात सांभाळीन मी, जन्मोजन्मी या प्रेमाला मनात सांभाळीन मी. हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. प्रवीण कुरणे, मी नवी मुंबईतून आलेलो आहे खरं तर. आणि माझं ॲक्च्युली मूळचं गाव हेच आहे खरं तर शिराळा, पण ॲक्च्युली गेले 27 वर्षांमध्ये पहिल्यांदा मी इकडे आलेलो आहे. आणि नागपंचमी सण ॲक्च्युली काय आहे हे खरं बघण्याची इच्छा होती खूप, कारण लहानपासून कधीच ॲक्च्युली तर आलं नव्हतं खरं तर. पण इथं बघून खूप बरं वाटतं आणि इकडे जो लोकांचा उत्साह आहे तो खूप ॲक्च्युली एकदम गगनात भिडलेला आहे खरं तर. आणि दरवर्षी ह्याच प्रकारे जी नागपंचमी भरते हे एकदम चांगलं ॲक्च्युली गोष्ट आहे. आणि जगात मला वाटतं 32 शिराळा नाव जे आहे हे नागपंचमीकरता फेमस आहे आणि म्हणून मी काय आलेलो बघायला. इथं आम्ही प्रत्येक वर्षी पारंपरिक पद्धतीनं नागपूजा साजरी करतो. घरी पूजा अर्चा नागाची झाल्यानंतर इथं अंबामातेच्या देवळात येऊन आम्ही जिवंत नागाची पूजा वगैरे इथं करतात लोक. इथं अंबामातेचं दर्शन घेऊन नंतर आम्ही यात्रेत इकडं तिकडं फिरतो. दरवर्षीप्रमाणे शिराळा येथे नागपंचमी उत्सव साजरा केला जातो. तो मोठ्या प्रमाणात असतो. इथे जिवंत नागांची पूजा केली जाते आणि अशावेळी सर्पदंश होण्याचे चान्सेस नाकारता येत नाहीत. त्यामुळे दरवर्षी एखादं दुसरं तरी पेशंट आमच्याकडे असतंच. आत्तापर्यंत आपल्याकडे जवळजवळ 1001 लसी आम्ही उपलब्ध ठेवलेल्या आहेत. नर्सिंग स्टाफ आमचा 10चा आत्ता तयार आहे. 3 ॲम्ब्युलन्स सुसज्ज ठेवलेले आहेत की ज्यामध्ये सर्व प्रकारच्या लसी आहेत. याशिवाय ऑक्सिजन सिलेंडर आहेत. एंडोट्राकियल ट्यूबचं सेट संपूर्ण तयार ठेवलेलं आहे. आणि याशिवाय आपल्या शिराळामध्ये
जे गर्दीचं प्रमाण विचार घेतलं तर प्रत्येक स्टॉपवर आम्ही एक ॲम्ब्युलन्स आत्ता सुसज्ज ठेवलेले आहे की समजा गर्दीत जरी एखाद्याला सर्पदंश झाला तरी त्याला दवाखान्यापर्यंत येईपर्यंत सलाईन म्हणा किंवा प्रथमोपचार जो काय आहे तो तिथं करता यावा आणि इथे आणून बरं करता यावं। आज सकाळीच एक पेशंट प्रतीक म्हणून एक मुलगा आहे 19 वर्षाचा राहणार शिराळा, तर ह्याला सर्पदंश झालेला आहे आणि त्याला उपचार सुरू आहेत आणि आता तो धोका टळलेला आहे पूर्ण। सांगली जिल्ह्यातील 32 गावामध्ये नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात ऐतिहासिक परंपरेनुसार आजही मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला। हा सण निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी शिराळा ग्रामीण रुग्णालय तसेच सांगली जिल्हा पोलीस प्रशासन हेही सज्ज होतं। यासाठी हा सण याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी सुमारे लाखाहून अधिक भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावली। हा सण आपण जाणून घेतलात लाईव्ह कोल्हापूरच्या माध्यमातून। लाईव्ह कोल्हापूरसाठी निलेश शेवाळेसह अमोल सरीकर, लाईव्ह कोल्हापूर।